नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत ग्रंथ आणि ग्रंथकार, त्यातील काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे। तर पहा, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव होते केशवसूत, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज आणि बाळक राम। तर राम गणेश गडकरी यांनी विनोदी लेखन बाळक राम या टोपण नावाने केलेले आहे। विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, शंकर केशव कानेटकर गिरीश, प्रल्हाद केशव आत्रे केशव कुमार, आत्माराम रावजी देशपांडे अनिल, दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवाशी, काशीनाथ हरी मोडक माधवानुज, विनायक जनार्दन करंदीकर विनायक, यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत, नारायण सूर्याजी पंत ठोसर रामदास, मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचे टोपण नाव मोरोपंत, दत्तात्रय कोंडो घाटे दत्त, नारायण मुरलीधर गुप्ते बी। नंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू, शंकर काशीनाथ गर्गे नाट्यछटाकार दिवाकर, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन। त्यानंतर पहा काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी। तर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर। नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित म्हणजे स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित, दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास, यथार्थ दीपिका वामन पंडित, शीळ नाघ देशपांडे, श्वेत गंगा विंदा करंदीकर, अभंगगाथा संत तुकाराम, भावार्थ रामायण संत एकनाथ, केकावली मोरोपंत, गीत रामायण ग दि माडगूळकर, बिजली वसंत बापट, ज्वाला आणि फुले बाबा आमटे। त्यानंतर काही नाटके व त्यांचे नाटककार पहा, स्क्रीनशॉट घेऊन वाचून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।